नमस्कार मित्रांनो, 7 टीव्ही मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। गेल्या काही दिवसापूर्वी आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे चर्चेत आलेल्या शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांना आता मुख्यमंत्री शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट देण्यात आलं असून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे शीतल म्हात्रे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। दरम्यान मूळ शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पक्षाचे 2 गट निर्माण झाले। परिणामी अनेक नेत्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या। यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातही अनेकांना संधी मिळाली। त्यात आमदार अंबादास दानवे यांना थेट विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होता आलं, तर नव्यानेच पक्षात आलेल्या सुषमा अंधारे यांना देखील उपनेतेपदाची संधी मिळाली। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातही काही बऱ्याचशा नेत्यांना नवी आणि मोठी जबाबदारी मिळाली। त्यापैकी एक म्हणजे शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे। शिवसेना शिंदे गटाकडून शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या म्हणून शीतल म्हात्रे यांना संधी देण्यात आली होती। शीतल म्हात्रे यांनी देखील त्या संधीचं सोने करत सातत्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरती आणि ठाकरेंच्या कुटुंबावरती हल्लाबोल करत प्रवक्ते पदाची जबाबदारी पार पाडली। दरम्यान शीतल म्हात्रे यांच्या याच कामाची पावती म्हणून शीतल म्हात्रे यांना आता मुख्यमंत्री शिंदे गटाकडून बढती देण्यात आली असून शीतल म्हात्रे शिंदे गटाकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। याबद्दल स्वतः म्हात्रे यांनी माहिती दिली असून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या महिला सेना विभागीय संपर्क नेतेपदी आज माझी नियुक्ती करण्यात आली। सदर नियुक्तीचा कालावधी 1 वर्षाचा असेल। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिकवण लक्षात ठेवून कायम मी पक्षासाठी निष्ठेने काम करेल। त्याचबरोबर मुख्यमंत्री साहेबांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला आहे त्याचा निश्चितपणे मी सोनं करेल, त्याला कधीही तडा लागू देणार नाही असं देखील यावेळी शीतल म्हात्रे यांनी म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आभार मानला आहे। मात्र शीतल म्हात्रे यांना अचानकपणे मोठी जबाबदारी सोपवल्यानं राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली असून म्हात्रे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत।